मित्रांनो, कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की आपल्या दुनियेत 2500पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आढळतात। मग या 2500 प्रजातींपैकी आपल्या महाराष्ट्रात कोणत्या प्रजाती आढळतात हे तुम्हाला माहिती आहे? काय हे माहीत आहे यातील कोणते साप सर्वात विषारी आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप। नाग हा साप संपूर्ण भारतभर आढळतो। या सापास इंडियन स्पेक्टिकल कोब्रा असंही संबोधतात। भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस 10चा आकडा असतो, तर काहींना 0चा आकडा असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो। नाग हे अनेक रंगात आढळतात। काळ्या व तपकिरी रंगातील नाग सर्वात जास्त आढळतात। एका चाव्यात नाग बॉडीमध्ये 170 ते 250 मिलीग्राम इतके विष सोडू शकतो। नागाचे विष हे न्यूरोटॉक्सिक प्रकारात मोडते। हा साप चावल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रथम उपचार घेणे गरजेचे आहे। आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की प्रतिविष हे देखील नागाच्या विषापासूनच बनवले गेलेले आहे। मण्यार कॉमन ट्रेट हा साप शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर पडतो। मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या 4 प्रमुख विषारी सापांपैकी एक प्रजात आहे। साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार व काळा मण्यार या 3 प्रजाती भारतात आढळतात। मण्याराच्या आणखी 10 उपप्रजाती आहेत। मण्यारचे विष नागाच्या 15 पटीने झाल असते। मण्यारावर पाय पडल्याने मण्यार चावल्याच्या घटना घडतात। हा साप चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे। मण्यार चावल्यानंतर हा साप चावल्यासारखे भासत नाही। हा साप चावल्यानंतर प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो। चापडा हा विषारी जातीतील साप आहे। हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यावर वेलींवर राहतात। हा साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो। फुरसे महाराष्ट्रात, कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत। हा भारतातील 4 सर्वात विषारी सापांपैकी एक आहे। हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंश आणि मृत्यूच्या कारणांना कारणीभूत आहे। या प्रजातीचे साप सरासरी 18 मिलीग्राम कोरडे विष निर्माण करू शकतात। फुरसे 15 ते 20 मिलीग्राम विष सर्पदंशानंतर सोडू शकते। या प्रजातीचे विष हे हिमोटॉक्सिक असते, म्हणजेच ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करण्याची क्षमता कमी होते।